नमस्कार. आता मीरा ही सत्याला घरी घेऊन आलेली असते. ते बघून निरूपाला, देविकाला, पंकजला मोठा धक्काच बसतो. आता सत्या हा मीराला म्हणतो, धूमकेतू, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालं. खरंच आज तू मला सोडवलंस आणि मला खरंच खूप बरं वाटलं. किती दिवसांनी आज मी माझ्या घरात आलो आहे. सत्या अगदी सुखात झोपतो, शांततेत झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सत्या आंघोळ करून बाहेर येतो, तेव्हा मीरा त्याला गरमागरम नाश्ता आणून देते आणि त्याच्याकडे बघत असते. आणि सत्या म्हणतो, काय झालं? ती म्हणते, किती दिवसांनी माझा नवरा आला आहे, मला जरा त्याच्याकडे बघू दे. सत्या म्हणतो, मग मला पण किती दिवसांनी माझी बायको भेटली, मला सुद्धा तिच्याकडे बघू दे. आणि दोघं एकमेकांकडे बघत असतात. तर इकडे निरूपा, पंकज आणि देविका बोलत असतात, आता जरी तो सुटून आला आहे ना, तरी तो आपल्या तावडीतून नाही सुटणार. त्याला इतका आपण त्रास द्यायचा, इतका त्रास द्यायचा ना, की तो हे घर सोडून गेलाच पाहिजे. आता दुपार होते. दुपार झाल्यावर मीरा छानपैकी जेवण करते आणि सत्यजितला जेवायला वाढते. आता निरूपा पुढे येते आणि म्हणते, आम्ही एका गुन्हेगारासोबत जेवायला बसणार नाही. तेव्हा आता सत्याला खूप राग येतो, मीराला सुद्धा. कारण सत्याने काही न केलेलं असताना सुद्धा निरूपा सारखं त्याला गुन्हेगार म्हणून हिणवत असते. ते सत्याला आणि मीराला काही आवडत नाही. आता पंकज म्हणतो, मम्मा चल पहिले आपण जेवून घेऊया. आणि पंकज जेवणासाठी खुर्ची मागे खेचतो. आता खुर्चीवर बसणार तो, सत्या ती खुर्ची मागे खेचतो आणि पंकज जोरात खाली आपटतो. आता लगेच निरूपा म्हणते, अरे मूर्ख आहेस का, पाडलंस तू त्याला. सत्या तिथे जेवायला बसतो आणि म्हणतो, आजपासून माझेच नियम आणि माझाच न्याय, ह्या सत्याचे नियम आणि सत्याचेच न्याय लागू होणार. धूमकेतू वाढ जेवायला आणि तू पण बस इथे. आणि मीरा त्याच्यासमोर बसते आणि आपल्या सत्याला जेवायला वाढते. दोघंही जेवत असतात. निरूपा, पंकज आणि देविका त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा निरूपा म्हणते, बघ एक गुन्हेगार, बघ त्याचा मांस बघ किती. एक गुन्हेगार असून सुद्धा कसा आपल्या आधी जेवतोय, लाज नाही वाटत त्याला. आणि ही त्याची पनवती बायको, ही पण त्याला पाठीशी घालते. नव्हता घरात ना हा गुन्हेगार, तेच बरं होतं. आता पंकज म्हणतो, आई किती नावं ठेवणार आहेस मम्मा, आधी पनवती मग गुन्हेगार. तेव्हा लगेच निरूपा म्हणते, मग त्या पदव्या आहेत त्याने किती पदव्या कमावल्या आहेत माहीत नाही का तुला. आता सत्यजितला खूपच राग येतो. सत्यजित निरूपाच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो, बास हा निरूपा, बास झालं. तोंडातनं आता एक जरी शब्द काढलास ना तर याद राख, शांत बसायचं. जेवायचं नसेल ना तर खोलीत जाऊन बसा. इथे उगाच बडबड करत बसू नका. आमचं इथं जेवण चाललं आहे. आम्ही जेवून झालो की तुम्हाला जेवायचं असेल तर जेवा, नाही तर उपाशी राहा. असं म्हणत तो निरूपाला खूप काही बोलतो. आता निरूपा, पंकज आणि देविका गप्पपणे तिथे उभे असतात आणि सत्या आणि मीरा छानपैकी जेवण करत असतात. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.